नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या प्रज्ञा राजीव सातव यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लोक त्यांना टीका करत आहेत. लोक राजीव सातव यांची आठवण काढून त्यांना सांगत आहेत, की अहो त्यांच्या जीवाला काय वाटलं असेल, त्यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल. आणि प्रज्ञा सातव मॅडम यांचंच जेव्हा अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते, तेव्हाचं वाक्य लोक दाखवत आहेत. त्याच्यामध्ये या मॅडम म्हणतात, की मी माझ्या जीवात श्वास असेपर्यंत शेवटपर्यंत मी काँग्रेसची राहीन आणि कधीच सोडणार नाही. एकदा तुम्ही ते ऐका काय म्हणतात. भूमिका कोणाच्या राजीनाम्याने बदलणारी नाहीये. मी माझ्या पतीनं ह्या काँग्रेस पक्षामध्ये बलिदान दिलेलं आहे आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसची राहणार आहे. मी श्रीमती सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांची सैनिक आहे आणि आजन्म राहणार आहे. कुणी आलं किंवा कुणी गेलं. तर मॅडम म्हणतायत, की मी आजन्म राहणार आहे. याच्यावरूनही मी काय म्हणत नाही. हे बघा, एखाद्या व्यक्तीचा निर्णय, मत हे आधी वेगळं असू शकतं, नंतर वेगळं असू शकतं, ते बदलूच शकतं. पण मला काय वाटतं माहिती आहे का, मत असं नाही ना होऊ शकत, की आता तुम्ही म्हणताय, की गव्हाची पोळी खाणं चांगलं आहे आणि नंतर काही दिवसांनी तुम्ही म्हणतायत, की नाही त्या गव्हामध्ये थोडीशी माती मिसळली, शेण मिसळला, की पोळी करून खाल्ली, की ती चांगली आहे. असं तर नाही ना तुमचं मत बदलू शकत. तुमचं मत एका ठिकाणाहून अधिक चांगल्या ठिकाणी, अधिक उन्नत, अधिक मॅच्युअर ठिकाणी जायला पाहिजे. आणि या मॅडम आमच्या भागातल्या असल्यामुळे, हिंगोली मतदारसंघामध्ये असल्यामुळे मला खरोखर म्हणजे मी त्यांच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघत होती इतके दिवस. मला खरोखर असं वाटत होतं, की हे जे काही आज या देशामध्ये सगळीकडून जे काही असं सगळं हुकुमशाहीचं सावट यायला लागलं आहे, लोकशाहीवर जे संकट आलेलं आहे, इथल्या शेतकऱ्यांवर जे संकट आहे, विद्यार्थ्यांवर जे संकट आहे, या संकटाच्या काळामध्ये जे लोक या सगळ्या इतक्या बलाढ्य अशा शक्तीच्या समोर दिवा घेऊन उभे आहेत, ताकदीने लोकशाहीची भाषा करतायत, संविधानाची भाषा करत आहेत, त्यांच्याकडे खरंच आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. आणि हे मला वाटत आलेलं आहे आणि त्यामुळे तसं मी बघतही होती. कारण ह्या ज्या म्हणतायत, की मी शेवटच्या श्वासापर्यंत, माझा जीव असेपर्यंत असं म्हणतायत. आणि स्वतःच्या पती जे राजीव सातव यांची डेथ झाली, तुम्हाला माहिती असेल कोविडच्या त्या दरम्यान, त्यांचीसुद्धा ते आठवण काढतायत, की ते शहीद झालेले आहेत काँग्रेसमध्ये राहूनच. आणि राजीव सातव ही अशी व्यक्ती, की जी राहुल गांधी यांच्या खूप जवळची होती. तुम्ही बघत असाल, की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी काँग्रेस हरलेली होती आणि एक जागा होती जिथे काँग्रेस जिंकून आली होती, ती होती राजीव सातव यांची सीट. आणि राजीव सातव गेल्याच्या नंतरही राहुल गांधी त्यांना भेटायला आले. ह्या मॅडम दिल्लीला गेल्या तेव्हा त्यांची भेट झाली. सोनिया गांधी यांच्यासोबत भेट झालेली आहे आणि त्यांचं सगळं खूप व्यवस्थित चाललेलं होतं. पण आता अर्थात त्या कमेंट्सवरून आणि त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या ह्याच्यावरून ते कळतंय, की काही ना काहीतरी दबाव असेल, काही ना काहीतरी ईडीची, CBIचा धाक असेल आणि या सगळ्या ह्याच्यातनं ते झालेलं आहे. खरं तर मॅडम परवाच्या दिवशी जेव्हा त्यांनी पक्ष प्रवेश केला तेव्हा म्हणाल्या, की काँग्रेसचं काय चुकतंय हे सांगायला मी इतकी मोठी नाही आहे. आणि त्या हेही म्हणाल्या, की पण आता मला भाजपने या परिवारामध्ये समाविष्ट करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते वगैरे. मला खरंच ते ऐकून मला जे आता कळतंय ना मित्रमैत्रिणींनो, तुम्ही बघत असाल, की आज मला असं वाटतं, की तुमच्या आजूबाजूला कितीही लोकं म्हणत असली ना, की नाही सगळेजण तिकडे चालले म्हणून जायचं. अरे गाढवाच्या मागे 1000 लोकं गेले म्हणून तुम्ही गाढवाच्या मागे जाणार आहात, की तुम्ही काहीतरी मॅच्युरिटी बघणार आहात? नाही ना. गेले लाखो लोकं त्याच्या मागे म्हणून काय तिकडे जायचं नसतं. काही लोकं असतात ना, नेते कोणाला म्हणायचं, की जे काहीतरी सच्चाई दाखवतात, पॉझिटिव्हिटी दाखवतात. मॅडम भारत जोडो यात्रेमध्ये सामील झालेल्या आहे राहुल गांधी यांच्यासोबत. त्यांचे फोटो दिसतायत. त्याच्यावरनं कळते, की विश्वास होता, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि आता तुम्ही म्हणताय, की आम्हाला कार्यकर्त्यांना पण तिथे घेऊन जायचंय. मी तरी या खरंच स्पष्टपणे सांगते, की आज जरी तुम्ही असाल ना, की तुम्हाला असं वाटत असेल, की नाही ठीक आहे आम्ही काही काळासाठी जातो, या इलेक्शनपुरतं जातो, अजित पवारांसोबत जातो कारण की ते भाजपमध्ये नाही आहेत, ते सोबत आहेत. शिंदेंसोबत जातो कारण की ते भाजप नाही आहे, ते तर शिंदेंची सेना आहे. तर माझं तुम्हाला सांगणं आहे, की हे तुम्ही एकंदर मनुवादी व्यवस्थेला पाठबळ देताय. तुम्ही या भ्रष्ट, खोटं बोलणाऱ्या, या देशामध्ये देशाची जी काही सगळी प्रेमाची वीण होती, ती उसवणाऱ्या लोकांना साथ देत आहात. आणि हे अल्टिमेटली जे आहे याचा निर्णय काय आहे?
तर हे चूकच आहे, साफ चूक आहे, पाप आहे हे पाप. जर तुम्ही पाप आणि पुण्य मानत असाल तर हे पाप आहे. आणि जर तुम्ही स्वर्ग नरक हे मानत असाल ना, तर त्याचा हिशोब होणार. आणि ह्याचा जेव्हा हिशोब होईल तेव्हा बघा मग तुम्ही काय करायचंय ते. जे काही तुमचं हे असेल, अरे तुमच्याकडे काय कमी आहे? त्या जळगावमध्ये मी बघितलंय की त्या भाजपच्या ह्यांनी, महाजनांनी म्हणतात, लाखो रुपये ऑफर केले होते की तिकीट मागे घे, उभं नको राहू. तरी काही लोक होतेच वंचितचे की जे म्हणाले नाही आम्हाला उभंच राहायचंय. काही अपेक्षा होते जे म्हणाले नाही आम्हाला उभं राहायचंय. त्यांनी त्यांचे लाखो रुपये लाथाडले ना, 1 रुपया घेतला नाही. पण त्यांना माहित होतं की का उभं राहायचंय. उभं राहायचं म्हणजे नुसतं उभं राहायचं नाही आहे. तर तुम्ही जे करताय आज, जे चाललेलं आहे या देशामध्ये, या आपल्या राज्यामध्ये, ते चुकीचं आहे. म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहायचं आहे. काहीतरी दुसरा चांगला पर्याय देण्यासाठी उभं राहायचं आहे. हे लोक परवडले ना मग, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, ज्यांच्याकडे. अशाही एका व्यक्तीला मी परवाच्या दिवशी बोलली की त्यांना फोन आला महाजनांचा की असं नाही करायचं, तसं नाही करायचंय, बघ उभं राहशील तर बघून घेऊ वगैरे. महाजनांचा म्हणजे महाजनांच्या माणसांचा. आणि इतक्या सगळ्या दबावामध्ये पण खूप लोक उभे राहिले ना. आणि आजही इतक्या सगळ्या दबावामध्येही काही लोक जे टिकून आहेत, त्यांना हॅट्स ऑफ. आणि माझं सांगणं आहे कितीही तुम्हाला हे दिसत असलं जाऊ नका. हे बघा अल्टिमेटली काय होणार आहे ते काय खूप वाढू नाही देणार आहे तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाणांना खूप ग्रोथ आहे त्यांची? बिलकुल नाही आहे. आणि यांचा इतिहास हे बघा, एक ना एक दिवस या देशामध्ये हे काय हे जाणार आहेत, हे म्हणजे हे बदलणारच आहेत. सत्तेत बसलेले आज जे कोणी आहे सत्तेचा काही अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहे. आणि मी तर म्हणते ते उद्याच शक्यता आहे होण्याची, एपिस्टेन फाईल्स ओपन झाल्याच्या नंतर नवीन सत्तेमध्ये येतील. तेव्हा इकडचे इकडे करणाऱ्यांना ना कोणी कुत्रं नाही विचारणार. एकदा ते बूंद से गई ना हौद से नहीं आती. विश्वास तुम्ही एकदा घालवलेला आहे. सातो मॅडमला माझं सांगणं आहे, तुम्ही केलं असेल ते, तुम्हाला काय नाही आली आठवण सातवसाहेबांची, राजू सातवसाहेबांची, किंवा आली असेल तरी गिल्ट असेल, व्हॉट एव्हर, मला नाही माहिती, मे बी असेल, तुम्हाला वाईटही वाटत असेल त्याचं. पण हे काय प्रकार आहे की तुम्हाला कार्यकर्त्यांनी घेऊन जायचं आहे? कुठे घेऊन जात आहात तुम्ही या देशाला? मला असं वाटतं की याच्यावर विचार झाला पाहिजे. थांबते. थँक्यू सो मच.